नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. आपण खूप दिवसानंतर भेटतो ब्लॉगमध्ये, कारण आपल्याला टाईम जमत नव्हता ऑफिसमुळं माझ्या. तर आजचा ब्लॉग आहे आपला सारंगखेडा यात्रा. म्हणजे इथे एक छोटं गाव आहे सारंगखेडा, तिथे चेटक फेस्टिवल भरतं. तर आपण तिथे बघू, घोडे भरपूर येणार आहे. त्या घोडे तर तुम्हाला दाखवल मी या ब्लॉगमध्ये. चेटक फेस्टिवल बाबांचं गाव आहे ते. बाबा का कुछ तरी बोलो. बाबा का गॉगल देखो. हो बोला. गोळे गोळे घ्यायचे गोळे. ठीक आहे, या ब्लॉगमध्ये नक्की बघा कंटिन्यू तुम्ही. तुम्हाला पन्नास दाखवल यात्रा पूर्ण, एक गोळा छोटाला घेऊन टाकू. पूर्ण यात्रेमध्ये दाखवल तुम्हाला या ब्लॉगमध्ये. ओके, बघत राहा. तर आम्ही आता फायनली निघालो आहे मित्रांनो यात्रेसाठी. आम्ही बघा कसे बसलो आहे ॲडजस्ट करून. काही आता आपण पार्किंगला लावली कार. पोचलो आपण यात्रेमध्ये. यात्रेत पोचलो आता. तुम्हाला आपण दर्शन घेऊ पहिले, नंतर यात्रेत फिरू. आता मंदिरात पोचलोय आम्ही. आपण पहिले दर्शन घेऊ, नंतर यात्रेत फिरू. ही जी मूर्ती आहे ही एकमुखी दत्ताची मूर्ती इथे, आणि फार पुरातन काळातली मूर्ती आहे. ही मंदिरही तुम्ही बघू शकता, फार पुरातन काळातलं आहे. चला तर आपण आता दर्शन करून बाहेर निघालेलो आहे. टिकट वगैरे तो मागचा व्ह्यू बघा आपला. 2-4 महाराष्ट्रातील खानदेशातील सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे सारंगखेडा यात्रा. खूप प्रचंड गर्दी असते मित्रांनो ते. बाबा किती वर्षापासून येता तुम्ही? किती वर्षापासून येता? काय काय होतं पहिले? 50 वर्षापासून येतात. 8 वर्षापासून. तुम्ही लहान असताना 8 वर्षाचा? बता रे कैसा आहे. नवीन आयटम आलेला आहे यात्रेमध्ये पहिल्यांदा. मॅगी बोले दे. तर आपल्या इथे बघा डीजे दाखवतो तुम्हाला. डीजे आयकॉनिक कार आहे. काढ तिला. हे बघा न्यू प्रकारची कार आहे. का काम नहीं, अपन फिराए ना तो आइटम नहीं बनती मैम. ऐसा पिन करता है. अपन जैसा सांचे को डालेंगे वैसा डिजाइन. और ये देखो भला बारीक शो बनाने का. इधर देखो भला, ये बारीक शो मैडम देखो, ऐसा ये डिजाइन रहता है इसके अंदर डालने का. ठीक है. अब डालने के बाद में आटे का कुछ विषय नहीं. आटे बोले तो कौन सा भी आटा, अपन गेहूँ का, मक्के का, बाजरी का, जवारी का, कैसा भी आटे चलेगा ना. आटे का कुछ रहता नहीं ऐसा. आलू की जैसा बनाने की शेव. अब इसको फिराए तो आइटम आता नहीं, इसके बगैर भी बनती है. देखो ये हैंडल खाली शो के लिए दिया वाला है, खाली डिजाइनिंग के लिए ना बना. और ऐसा प्रेशिंग करेंगे तो ये देखो ऐसा बारीक शो अपना बन के रेडी. तो ऐसा दबाए तो डिजाइन निकल ऐसा रहता है.
आवड असेल तर तुम्ही सारंगखेडा यात्रा देऊ शकता. टॅटूचं बी दुकान आहे. नहीं. आमच्या कांद्याच्या मधले गोड शेव म्हणता येईल. बाबा घेऊन देत आहे का? बघा मित्रांनो, हा गेम आहे आपला. 50 का 3 है नहीं जाते हमारे से नहीं जाते ना वो आगे से भी हमारे से नहीं जाते हो या अशा प्रकारे गेम असतात. काय करायचं काका हे? ये कितने का है 50 रुपया. काय करायचं कैसा आहे ना? है यार में टाकायचे बोल. ज्याचा नंबर टोटल मारून मग gift मिळेल. हे काय पण भेटेल का? लागतं का पण बॉल कसे दाखवा जाऊन किधर कसं आहे आता हे बघा इथे गेम चालू आहे. काका हे कसं आहे 50 का 3 मतलब क्या करने का ये बॉल यहाँ से आएगा ऐसे आएगा 1 नंबर देना है वो गिफ्ट में क्या है? 2 नंबर आएगा ये बॉल निकाल लिया 3 बॉल जाएंगे आपके जाता क्या फिर एक नंबर जाता है सामान बहुत हे बघा आम्हाला दाखव होता. हा बॉल आहे गेम असा आहे की ना हा बॉल त्या रिटर्न केला पाहिजे बॉक्समध्ये मग आपल्याला एवढं याच्यातलं कुठल्याही वस्तू मिळू शकतात. तर त्या काकाने आपल्याला एक ट्राय करण्यासाठी बॉल दिला आहे. तर आपण बघू आपला नशिबाचा बॉल आहे. तर इथून टाकायचं ना काका नाही गेला नशीब तांडू आम्ही कालपासून सांगतो की चेतक फेस्टिवल आहे. हे आपलं चेतक फेस्टिवल आहे. इथून स्टार्ट होतं चेतक फेस्टिवल. याला म्हणतात चेतक फेस्टिवल. ते हॉर्स रायडिंग पण भेटेल आपल्याला. हे घोडे इकडे सारा खूप किंमत प्राईज असते या घोड्यांची. काय कपल घोडे किती प्रकारचे आपल्या इथे घोडे दिसतात तुम्हाला. या यात्रेची हेच खास आहे की सारंगखेडामध्ये खूप प्रकारचे घोडे असतात आणि प्राईजही खूप असते. मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण यात्रेमध्ये सगळ्यात उंच हा जो घोडा सगळ्यात हायटेड. सगळ्यात हायटेड हा घोडा मध्य प्रदेशचा आहे यादव फार्म हाऊस. कौन सा है प्राइस? प्राइस क्या है उसके? इसकी प्राइस है 25 लाख रुपए और इसकी हाइट है 68 इंच. ये MP से लाए हैं. MP खरगोन जिले के अंदर है मैसूर तहसील और होलकर स्टेट से आए हुए हैं. इसकी लाइन कौन सी है ये इसका राजू रोडीवाला जो है पंजाब के अंदर उसकी बच्ची है. इसकी बच्ची हाँ 4 दांत है अभी. कितने साल का है ये 3 साल का है. 3 साढ़े 3 साल 4 दांत है. ये देखो ना उसके दांत. चला इंस्टाग्राम होता था ना कुछ सांगायच्या नाही डोळे मंडळी बघू शकता तुम्ही इथं ये सगळ्यात साइड के हायटेड दांत, घोडा आहे. मतलब आप दिलाएंगे मतलब कि 4.5-5 साल की हो जाए. ये इसकी हाइट अपन देखें देखो ये 2 दांत बच्ची है अभी. ये 62 है 62 इंच की घोड़ी है घोड़ी है 2 ही. क्या है उसका ऑफर इसके हैं 11 लाख रुपए.
मस्त वाइट एकदम, कोई चीटा चाटे नहीं इसके अंदर। इसका अपन ये नुकरी, ये बच्ची है 18 में। मित्रांनो आतापर्यंत आपण घोडे बघितले हायटेड. आता सगळ्यात लहान घोडे सारंगखेडा यात्रामध्ये आहे बघा, सगळ्यात लहान आहे. त्याचे आईच पा घारे आहेत पूर्ण, सगळ्यात लहान आहे, सगळ्यात वेगळे घोडे. ते सगळं इथे पण आहे बघा. हॉर्स रायडिंग चालू इथे. काय असतं माहिती का की ते ना या घोड्याच्या समोर जर दुसरा घोडा आला तर तो ना घोडा तत्काळ नाही पाय म्हणून ते ना प्रॅक्टिस चालू आहे त्याची. लोक म्हणतात की घोडा कधी बसत नाही, उभ्याच असतो. पण आपल्या इथे घोडा बसणाऱ्यांना बघा, घोडा सुद्धा बसू शकतो म्हणजे थकलेला असतो तर. झोप काढतोय मस्त डोळे लावून. हे बघा, म्हणजे घोडा बसताना बघितलाय आपण. मग किती घोडे बघा. बघा हे राजस्थानी घोड्यांची वस्तू भेटतात इथे. हे घोड्यांची वस्तू भेटतात. घोड्यांसाठी आहे काटे. इथे डॉगी बघ किती बाहेर आहे. हिला दाखवा काका. हे बघा आपल्याला यात्रेमध्ये एक थोडं क्यूट आपलं हे मिळालं आहे. काय नाव आहे? जिमी. जिमी नाव आहे मित्रांनो हिचं. तिला बी थंडी वाजते. काही घोड जिमी आगे हो, आगे पूर्ण निकाले, आगे हाँ आगे. पल्लवी नाही, पल्लवी नाही. नकली सगळे साप होते. हा साप आणि मम्मीला दाखवतात. चला मित्रांनो, आता आपण झाली यात्रा फिरून भरपूर झाला. तुम्हाला काय आवाज वगैरे साऊंडचा ऐकू येत नसेल, तुम्ही ॲडजस्ट करून घ्या कारण खूप साऊंड होता. बघा पाय मागे पार्किंग एरियात आलेलो आपण. आता चाललो आपण घरी. मंडळी आता आम्ही थोडा प्रवासामध्ये थोडं पोटा पाण्याचा विचार केला आहे आणि सोनगिरची फेमस हॉटेल स्वागत हॉटेलला आम्ही जेवणासाठी थांबलो आहे. इथली शेवभाजी फार फेमस आहे. मंडळी पैकी काजू मसाला शेवभाजी येते आपली. ही आपली बाकीची ऑर्डर आली. जेवणाला सगळं फॅमिली बसली. पल्लवी तर मित्रांनो फायनली आम्ही आता घरी पोचलो. यात्रा फिरून आलो. आत्ता वाजले 11:15. आत्ता पोचलो आम्ही, आत्ता झालो यात्रेतून. तर तुम्ही नक्की ब्लॉगला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असं असतं कमेंट करा, लाईक करा. आणि बाबा कसं वाटलं तुम्हाला सारंगखेडा यात्रा? मस्त वाटलं. काहीतरी सांग.